हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज ना मी तुम्हाला एक होम रेमेडी शेअर करणार आहे। पूर्ण स्किन तुमची निस्तेज झालेली असेल, काळी पडलेली असेल, चेहऱ्यावरती डाग असतील, सुरकुत्या असतील, वांग असेल, डल डॅमेज स्किन असेल तर त्याच्यावरती ही होम रेमेडी भरपूर फायदेमंद असणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। आणि मेन म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्या किचनमध्ये असणाऱ्या साहित्यापासून प्रत्येक साहित्य आपल्या किचनमध्ये अवेलेबल आहे आणि त्याच्यापासून ही होम रेमेडी बनवले तर त्याचा कोणताही साईड इफेक्ट आपल्या स्किनवरती, चेहऱ्यावरती, बॉडीवरती होणार नाही याची काळजी घेतली। तर सुरुवातीला तांदूळ घेतले। तांदूळ प्रत्येकाच्या घरामध्ये असतात आणि तांदूळ स्किनसाठी भरपूर फायदेमंद असतात, स्किनसुद्धा आणि केसांसाठी सुद्धा। काही जर तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही तांदूळ भिजत घालून त्याची पेस्ट बनवून ती चेहऱ्यावरती जरी अप्लाय केलीत ना तरी जी डल डॅमेज निस्तेज झालेली स्किन असते तर ती उजळायला लागते। तसंच आता इथे दुसरं साहित्य घेतले मसूर डाळ। मसूर डाळसुद्धा प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असते। जशी खाण्याला ती टेस्टी आहे ना तशी ती आपल्या स्किनसाठी सुद्धा भरपूर फायदेमंद आहे। जर तुम्हाला नॅचरल ग्लो पाहिजे असेल तर या मसूर डाळीचा उपयोग तुम्ही करू शकता। मूग घेतलेत, अख्खे मूग असतात तर ते सुद्धा घ्यायचे, त्याच्याने स्किन चांगली पॉलिशिंग होते। तर प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतात तर मूगसुद्धा घ्या। चणा डाळ इथे मी घेतले, चणा डाळ नसेल तर बेसन पीठसुद्धा एंडिंगला तुम्ही घेऊ शकता, मी तुम्हाला दाखवते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला कळणार आहे मी कोणतं साहित्य घेतलंय, किती घेतलंय आणि कसं वापरायचं, ह्याचा DIY कसा बनवायचा। तर सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेत, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता इथे ह्या डाळी घेतलेत आणि कॉटनच्या कपड्याने किंवा हँकी रुमाल त्याच्याने पुसून घ्या, कारण का आपण मार्केटमधून आणतो आणि त्याला केमिकल वगैरे लावलेलं असतं तर ते त्याची रिॲक्शन आपल्या चेहऱ्यावरती, स्किनवरती नको व्हायला म्हणून ते पुसून घ्या। जितकं व्यवस्थित पुसता येईल तितकं पुसून घ्या। आणि मिक्सरचं मोठं भांडं घेतले, त्याच्यामध्ये मी एकदा फिरवून घेते आणि नंतर छोट्या भांड्यामध्ये जितके बारीक पावडर करता येईल ना तितके करून घेईल। आणि ह्याच्यामध्ये मी बदामसुद्धा वापरलेत, जर असतील तर तुम्ही वापरू शकता। 5-6 बदाम घालायचे। आता इथे ना मी साबण बिलकुल वापरत नाही, साबण लावायचंच बंद केलं आहे पूर्ण बॉडीला। त्याच्यामुळे मी 1-2 महिन्याचं उपटन तयार करते। ह्याला तुम्ही उपटनसुद्धा बोलू शकता किंवा नॉर्मली स्मूथ स्क्रबिंगसुद्धा बोलू शकता। भरपूर फायदेमंद आहे आणि मेन म्हणजे घरातल्या साहित्यापासून, प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असणाऱ्या साहित्यापासून आपण ही होम रेमेडी बनवले। तर आता मिक्सरला फिरून घेतल्यानंतर ना चाळणीने चाळून घ्यायची, कारण की सगळ्याच डाळी बारीक होत नाहीत, त्याच्यामुळे चाळून घ्या। आणि असं भरभरीतच ही पावडर तयार होते, एकदम बारीक पावडर अशी तयार होत नाही, जसं पीठ असतं ना तसं होत नाही। तर असंच आपल्याला टेक्स्चर पाहिजे। आणि हा जो राळ निघाला आहे तर तो तुम्ही परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरू शकता, नाहीतर मग फेकून द्या, काही त्याचा फायदा नाही आहे। तर इथे पाहू शकता ही इतकी पावडर मी 1-1.5 महिन्याची बनवले। आणि त्याच्यामध्ये आणखी आपल्याला ॲड करायचं आहे, पण मी ॲड कसं करते सांगू का, हे बनवून ठेवते, एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून ठेवते आणि जसं लागेल ना तसं मी घेते आणि त्याच्यामध्ये मला जसा DIY पाहिजे तो DIY बनवून मी माझ्या स्किनवरती अप्लाय करते, जे माझ्याकडे साहित्य आहे ना तर ते वापरून। आता माझ्याकडे दूध, दही हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं तर ते घालून सुद्धा तुम्ही त्याची एक छान पेस्ट बनवून तुम्ही तुमच्या स्किनवरती अप्लाय करू शकता। आता इथे ना मी कस्तुरी हळदी मागवले आणि चंदन पावडर, मुलतानी मिठी तर माझ्याकडे होतीच। आता इथे किचनमधली हळद का नाही वापरत सांगू का, एकतर किचनमधले हळद एकदम डार्क असते आणि चेहऱ्यावरती अप्लाय केल्यानंतर ती जात नाही, एकतर त्याच्यामध्ये केमिकल असतं, काही ना काहीतरी असतं, त्याच्यामुळे तो कलर जात नाही, पिवळा आपला चेहरा, स्किन दिसायला लागते। म्हणून सहसा होम रेमेडीमध्ये कस्तुरी हळदच वापरत जा। आणि जर कस्तुरी हळद नसेल तर किचनमधली एकदम थोडीशी हळद वापरायची, म्हणजे आता इथे मी 1 चमच वापरले ना तर तुम्ही अर्धा चमच इतकी किचनची हळद तुम्ही वापरू शकता। आता इथे ना मी दूध घेतलं आहे, माझ्याकडे दूध अवेलेबल आज होतं, जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दही घ्या, गुलाबजल घ्या, ॲलोवेरा जेल घ्या किंवा नॉर्मल पाणी। तर इथे छान अशी पेस्ट बनवले। थोडंसं तुम्हाला सुरुवातीला जरी पातळ वाटलं तरी चालेल, कारण की थोडा वेळ ठेवल्यानंतर त्या डाळी ते दूध ऑब्झर्व करतात आणि घट्ट व्हायला लागतं, म्हणून थोडंसं जास्त दूध घालायचं आणि भिजवायचं। तर आता
अप्लाय कसं करते मी तुम्हाला इथे सांगते। आठवड्यातून तुम्ही 3 ते 4 वेळा ही होम रेमेडी तुमच्या स्किनवरती अप्लाय करू शकता। पूर्ण बॉडीवरती अप्लाय केली तरी चालते, कारण का मी पूर्ण बॉडीवरतीच हे उपटन बनवलेलं आहे। जर तुम्हाला साबण वापरायचा नसेल तर तुम्ही हे उपटनसुद्धा डेली आंघोळीला गेल्यानंतर वापरू शकता, काही साईड इफेक्ट नाही आहे। आणि जर नसेल वापरायचं, तुम्हाला साबण वगैरे वापरायचा आहे तर मग तुम्ही आठवड्यातून 3-4 वेळा वापरा। आता इथे हे उपटन मी माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय करते, तुम्हाला मी माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय करून दाखवते। आणि हे एकच नाही तर मी वेगवेगळ्या होम रेमेडी माझ्या स्किनवरती अप्लाय करत असते। खूप फरक मला पडला आहे, कारण का मी गेल्या 2 वर्षापासून ह्या होम रेमेडी माझ्या स्किनवरती अप्लाय करते। तर मागील तुम्ही माझे व्हिडिओ जाऊन पाहू शकता आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फरक नक्कीच दिसेल। फक्त ह्या होम रेमेडी करताना ना मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत असते की स्वतःमध्ये ना पेशन्स ठेवा। एकतर आपण पैसे न खर्च करता घरातल्या साहित्यापासून ह्या होम रेमेडी बनवतोय ना, तर थोडासा वेळसुद्धा जाणार आहे, तितका वेळ तुम्ही द्या। आता मला कमेंट येतात आणि काही जणी बोलतात की आम्ही एकदा वापरलं काही फरक नाही वाटला, तर एकदा वापरून तुम्हाला फरक नाही दिसणार। रेग्युलर ट्राय करत राहा आणि फक्त हेच नाही तर तुम्ही वेगवेगळ्या सुद्धा ट्राय करू शकता होम रेमेडी। पण मी ही होम रेमेडी अशी केले की जर तुम्हाला वेळ नसेल आणि तुम्ही कामामध्ये व्यस्त आहात पण तुम्हाला नॅचरल ग्लो चेहऱ्यावरती पाहिजे आणि होम रेमेडी तुम्हाला अप्लाय करायची आहे, तर सगळ्यात बेस्ट ही होम रेमेडी आहे। आणि मेन म्हणजे महिनाभर टिकते। जर तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये ठेवलेत नाही पावडर बनवून तर छान अशी 1.5 महिना टिकते। आता हे ना मी अप्लाय केल्यानंतर माझ्या चेहऱ्यावरती मी 10 ते 15 मिनटं ठेवलं असेल, कारण का घरातली कामं करत बसले आणि थोडंसं सुकून द्यायचं चेहऱ्यावरती आणि त्याच्यानंतर कोमट पाण्याने चेहरा वॉश करायचा। आणि जर तुम्ही आंघोळीच्या आधी करत असाल ना तर मग आंघोळीला जाऊन चेहरा छान धुवून यायचं। आता इथे मी माझा चेहरा छान क्लीन केला आहे, तुम्ही पाहू शकता, कारण का सकाळपासून ना मी भरपूर थकले होते। आज संक्रांतीचा दिवस होता, तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या खूप शुभेच्छा। व्हिडिओ दुसऱ्या दिवशी येईल आणि तसंही मी काल ना कम्युनिटी पोस्ट संक्रांतीची शेअर केली होती तुमच्यासोबत, पण आज कोणी नवीन व्हिडिओ पाहत असेल ना तर त्यांना संक्रांतीच्या खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड बोला। आणि आता इथे ना चेहरा छान मी क्लीन केला आहे। चेहरा क्लीन ना करण्यासाठी तुम्ही सहसा कोमट पाण्याचाच वापर करा आणि जर त्यात ड्राय स्किन असेल तर मी सांगेल कोमट पाणीच वापरा। जर तुमची ऑइली स्किन असेल तर ठीक आहे, तुम्ही थंड पाणी वापरू शकता, पण आता थंडीमध्ये ना सगळ्यांनीच कोमट पाण्याचा वापर करा। आणि आता इथे ना मी चेहरा छान क्लीन करून आले कोमट पाण्याने आणि मॉइश्चरायझर अप्लाय केले। तर मॉइश्चरायझर नसेल ना तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते बदामाचं तेल किंवा खोबरेल तेल चेहऱ्यावरती अप्लाय करा रात्री झोपताना। सहसा ना मी ह्या होम रेमेडी रात्रीच्या ट्राय करते आणि छान अशी झोपून जाते, कारण का स्किनला थोडासा आरामसुद्धा पाहिजे। छान अशी क्लीन करून झाल्यानंतर थोडासा आराम द्या। आणि चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।